गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग. आवाज येतोय का सर्वांना? गुड इव्हनिंग. आवाज येतोय का? का पेन गेला? हो मॅम. पेन गेला का? पेन गेला का स्क्रीनवरचा? यस. ओके. बरं, काल मी गुड इव्हनिंग मॅम. कारण तुम्हाला वहीमध्ये सोडवायला लावलं होतं. संबोधला आणखी लिंक चालू होत नाही का? बर, काही जणांना लिंक नाही चालू झाली, त्यांना देऊयात आणखी. हा, आली आता बाकी. बरं, काय अडचण आली का तुम्हाला त्रिकोणी संख्येमध्ये? जे प्रश्न राहिले होते ते पाहूयात. नाही. नाही जमले? सर्व प्रश्न जमले सोडवायला? हो. ओके. थोडे थोडे मॅम लाले. काय झालं? मॅम मला समजलं नाही. बर बर, काय करायचं? कंटिन्यू करायचे का? सर्वच प्रश्न घ्यायचेत का कठीण गेलेले घ्यायचे फक्त? कठीण प्रश्न घ्यायचे. मॅडम सर्व घ्या. मॅडम सर्व घ्या. सर्व घ्या. मॅम कठीण गेलेले घ्या. बर, काय करा, ऐका ना. काही जणांनी, हा आता तुम्हाला प्रॅक्टिस झाली. आता तुम्ही कालच उदाहरण सोडवले होते, त्याच्यामुळे आज तुम्ही डायरेक्ट आन्सर देणार आहेत. कठीण गेलेले तर होतीलच, पण तुम्ही डायरेक्ट आन्सर दिलं तर पटपट होतील, एवढा वेळ नाही लागणार. आपण फास्ट घेऊयात आज थोडस. बरं, पहा आपला प्रश्न 6वा पासून सुरू होता. आपण 5वा मला वाटतं पाहिला होता, पण हा 6व्या पासून पाहूयात. 78 नंतर क्रमाने येणारी 7वी त्रिकोणी संख्या कोणती? बरं, 78 नंतर येणारी असं जर म्हटलंय तर तो क्रमांक आपल्याला पाहायचा आहे अगोदर. 78 म्हटल्यावरती 78 म्हणजे कोणत्या क्रमांकाची संख्या आहे ती आपल्याला पाहावं लागणार आहे. बरं, त्याचा पाया काढायचा आहे. कसा काढावा लागेल पाया? कोणाला सांगता येईल बरं? ज्यांना ज्यांना आता पाया काढता येईल त्यांनी हँड रेज करा. कसा काढायचा असतो पाया? ज्यांना अगदी स्पष्टीकरण व्यवस्थित सांगता येईल त्यांनी हँड रेज करा. पाहूयात किती जणांना समजलं. कोणाला समजलं नाही म्हणजे एकाचही हँड रेज नाहीये, म्हणजे कोणालाच नाही समजलेलं. पहा, आता मी एक्सप्लेन करते कसा काढणार. पहा पाया तुम्ही. मुग्धाचा आला बाबा, एक हँड रेज आलेला आहे. सांगा मुग्धा, कसा सोडवायचा प्रश्न? माईक ऑन केलाय मुग्धा तुझा मी. हा, मुग्धा आणि वृंदा दोघींचाही माईक ऑन आहे. मुग्धाचा माईक ऑन होत नाहीये का? आता चेक कर. दोघे चेक कर आता. वृंदा, माईक ऑन होईल आता. हा, सांगा आता मुग्धा कसा काढणार? आता माईक ऑन आहे मुग्धा. बरं वृंदा तू सांग. हा, काय करू? आपण हा प्रश्न सोडवतोय 6 नंबरचा. दोन्ही गुणावं लागेल. हा, 2नेच का गुणुले गुणायचं? 2 करून का बरं 2नेच गुणायचं? बरोबर आहे, 2ने गुणायचंय. हा, सांगा. 78ला 2ने गुणणं म्हणजे संख्या दुप्पट करणं. दुप्पट करून जवळचा वर्ग संख्या आपल्याला शोधावी लागत असते. बरं, किती होतात बरं 78ला जर आपण 2ने गुणलं तर? शोधण्यासाठी
मला सांग किती झाला हा गुणाकार? 78च्या दुप्पट किती होतात? 156. 156. बरं आता यानंतर काय करायला हवं? यानंतर काय करणार आपण? 156 लगतचा हा, वर्गमूळ संख्या शोधायची. वर्गमूळ नाही, वर्ग संख्या. वर्ग संख्या शोधायची. बरं, मला सांग 156च्या जवळची वर्ग संख्या कोणती ती सांग. 144. 144. बरं आता बघ 144 पण वर्ग संख्या आहे. 121 पण आहे त्या अगोदर, त्यानंतर 169 पण आहे आणि 196 पण आहे. तू 144चीच निवड का केली? हीच का घेतली? छोटी पण नाही, जास्त छोटी पण नाही. कारण की ती त्यापेक्षा लहान आहे. हा, लहान आणि जवळची, मोठी चालणार नाही. हा पहा आता लहान घ्यायची. मोठी आहे. पहा 121 पण लहान आहे, 156 पेक्षा लहान आहे, पण 156च्या जवळची आणि लहान ही 144 आहे. आणि 169 जर घेतली तर ती त्याहून मोठी आहे, मोठी संख्या चालत नाही. 196 तर त्याहून मोठी, म्हणजे ही पण चालणार नाही. 121 लहान होती जास्त म्हणून ती पण नाही चालणार. कोणती चालली? 144. 144 कोणाचा वर्ग आहे बरं? 12. 12चा वर्ग. म्हणजे 144चं 12 हे काय म्हणायचं? काय म्हणणार 12 काय आहे? 144 ते 12 वर्गमूळ. वर्गमूळ आहे. व्हेरी गुड. वर्गमूळ. काय होता? वर्ग होता. आणि 12 हे 144चं वर्गमूळ आहे. 144 स्क्वेअर नंबर आहे आणि हे स्क्वेअर रूट आहे. बर, आता हे काय झालं? 12 म्हणजे नेमकं काय म्हणायचं 12ला या? पाया. 78 पाया. काय? 78चा पाया. पाया. पाया 78चा पाया म्हणजे कोणत्या क्रमांकाची संख्या आहे? 78 ही कोणत्या क्रमांकाची संख्या आहे? 78 पाया बरोबर 12. बर, आता त्यांनी काय सांगितलं? नंतर क्रमाने येणारी 7वी पासून जर म्हटलं तर आपल्याला काय करावं लागलं असतं? पासून म्हटल्यावर 7वी म्हटलं की 6 प्लस करायचे, 7वी म्हटलं की 8वी म्हटलं की 7 प्लस करायचा, 9वी म्हटलं की 8 प्लस करायचा. कारण पासून आणि नंतर जेव्हा शब्द येतो तर तो 12ला 12 तसाच ठेवायचा आणि मग हा 7 प्लस करायचा. आता हा झाला पाया 12 आणि त्याच्यानंतरची 7वी म्हणजे 12 आणि 7 किती होतात बरं? 19. मग आता यानंतर येणारी 19वी त्रिकोणी संख्या शोधा. 19वी त्रिकोणी संख्या कोणती असेल बरं? 19वी 19 मग 19वी त्रिकोणी संख्या आपण काय करणार? या सूत्राचा वापर करणार. n कंसात n अधिक 1 मध्ये 2. किंवा ज्यांना हे असं ट्रिक सूत्र हे आवडत नाही, पटपट जमतं, त्यांनी डायरेक्ट 19च्या नंतर येणारी संख्या 20 आहे आणि त्याच्या छेदामध्ये 2 घ्यायचे. तर मला सांगा या 2 ने 19ला बरं 190 येईल. मला सांगा ना कोण येतं बरं? 2च्या पाड्यामध्ये कोण येईल? 19 येईल की हा 20 येईल? 20. कधी येतो? कधी येतो तो 20? कोणत्या क्रमांकात? 10 आणि डोक्यावरती 10 लिहायचं. 19 गुणिले 10 हे झाले 190. आहेत का आपल्या मध्ये 190? आहेत का? हो. किती मिळाले? पर्याय क्रमांक 1 मध्ये. सर्वांना समजला का? ऐका, माझा प्रश्न हाच आहे. फक्त मी इथे 7च्या ऐवजी इथे 9 करते आणि मग उत्तर काय येईल ते सांगा मला. 7 ऐवजी मी 9 केलं. आता उत्तरामध्ये काय बदल होणार ते सांगा.
एकशे काही बंद ठेवलेली आहेत. काढा आणि ज्यांना जमतंय त्यांनी हँड रेज करा किंवा चॅट बॉक्स मध्ये उत्तर द्या. चॅट बॉक्स मध्ये दिलं तर अतिउत्तम. मी प्रत्येकाचं उत्तर चेक करते. 9वी असं जर म्हटलं तर कोणत्या क्रमांकाची आली असते? 153. ओके, प्रांजलचं आलं, मनस्वीचं आलं, मुग्धाचं उत्तर आलं, पृथ्वीराजचं पण 153 आलं. आता तुम्ही थोडा प्रश्न व्यवस्थित बहुतेक लक्षात नाही घेतला. 7वी म्हटल्यानंतर 190 झाला. आता मी 9वी म्हटले. 78 नंतर क्रमाने येणारी 9वी. म्हणजे इथे आपण जिथे 7 मिळवलाय की नाही, तर तिथे काय मिळवावं लागलं असतं तुम्हाला? 9 मिळवावा लागलं असतं. 9 मिळवतोय म्हणजे संख्या आता लहान होईल की मोठी होईल पहा बरं. आता 12 आणि 9 यांची ऍडिशन करायची. 12 आणि 9 हे किती झाले? 21. मग आता 21वी त्रिकोणी संख्या शोधायची होती. 21वी त्रिकोणी संख्या कशी शोधणार? 21 म्हटलं की जोडीला घ्यायचा 22. 21 गुणिले 22 छेदामध्ये 2. बे एक बे, बे एक बे आणि बे एक बे. पहा आता 21 आणि 11 यांचा गुणाकार करायचा होता. 21 आणि 11 यांचा जर गुणाकार केला तर 11 एक 11, 11 दोन्ही 22 आणि 23. म्हणजे ते झाले असते 231. 231 ते झाले असते. हा, आता उत्तर तुमचं बदलतंय. आता उत्तरात बदल आहे. 153 कुठून काढलं होतं मग? 153 कुठून आलं होतं? मी यापैकी विचारलं तुम्हाला, पर्याय क्रमांक दिला होता. मॅम मागचं होतं सातवी ते. संख्या होती म्हणून 153 171च्या मागची. मागची. बर, आता प्रश्नामध्ये थोडासा बदल आहे. आता मी नंतर आहे ना तिथे पासून शब्द लिहिणार आहे. आता काय बदल होईल? हॅलो, बोला ना मॅडम. हो, चालतो ना. आपण थोडं गुड इव्हनिंग मॅम. मम्मी मी पण येईल. 210. 210. मॅम 210. मॅडम 210. मॅम 210. 210. मॅम होता. हा, 210. 210. ओके, 210. व्हेरी गुड. अरे, एक फोन आला होता, द्यावा लागला. आता पासून जेव्हा म्हणतो की नाही आपण, पासून म्हटल्यानंतर आता आम्ही 78 पासून क्रमाने येणारी 9वी असं जेव्हा म्हटलं तेव्हा मला इथे मिळवावे किती लागतील सांगा बरं 8 मध्ये? सॉरी, 9वी म्हटलंय ना इथं. आता इथे मिळवायचे किती? 12 मध्ये मिळवायचे किती? आज माझ्या बोलण्यात मिस्टेक होती. 8. असं का झालं? तर पासून म्हटलं. पासून म्हणजे पहिला क्रमांक या 78च्या पायाचा. 78च्या पायाचा म्हणजे 12चा. 12, मग 13, मग 14, मग 16 असा. पासून जेव्हा म्हणतो मॅम घनमूळ कसं काढायचं? घनमूळ आपलं सुरूच नाही झालं बेटा. आणखी मी तुम्हाला घनमुळाच्या ट्रिक देणार. आणि घनमुळामध्ये तुम्हाला खूप जास्त प्रश्न नसतात. मॅम वर्गमूळ पुन्हा एकदा सांगा. वर्गमूळ पण आहे. बरं, पुन्हा एकदा सांगते. म्हणजे यामधून वर्गमूळ काढायचं की कोणत्याही संख्येचं वर्गमूळ काढायचं? कोणतेही. त्याच्यावरती सेपरेट टॉपिक होणार आहे. कोणत्याही संख्येचं वर्गमूळ आणि पण घनमूळ. ते पुन्हा सांगा ना. वर्गमूळ मला समजलं नाही. बरं, सांगते, पुन्हा सांगते. हा. आणि हे मॅम तुम्ही कालचा 12 अभ्यास कधी पाठवलेला? काय झालं? कालचा अभ्यास काय सांगितलेला? कालचा अभ्यास हाच होता की तुम्ही पूर्ण PDF मधले प्रश्न नोटबुक मध्ये लिहायचे होते आणि ते व्यवस्थित स्पष्टीकरणासह सोडवायचे होते.
20 गुणिले 21 आणि छेदामध्ये 2. 1 बे, बे 20, 21 आणि 10 यांचा गुणाकार झाला असता 210. 210 तुमचं उत्तर येत होतं. ते अगदी बरोबर होतं. बरं. बोलला की आता फक्त वर्गमूळ काढणं याच्यासाठी सेपरेट एक टॉपिक होणार आहे. वर्गमुळासाठी खूप साऱ्या ट्रिक आहेत. वर्गमुळाच्या 2-3 पद्धतीने काढ. या पद्धतीने अशी एक मॅम भागाकारासारखी पद्धत असते. इकडे संख्या लिहायची. 144 इथेही 7वी 8वी साठी काय बंद ठेवा रे. का किंवा आता आणखी एक अवयव पद्धत असते. अवयव पद्धत आहे. 144चे अवयव काढून मग अवयव या 2 पद्धतीने काढू शकतो, उभे किंवा आडवे. समजा उभे काढायचेत म्हणजे आपल्याला 12च्या पाड्यामध्ये 12 नंबर लाव, हा 144 मिळतोय. मग हा 12 किंवा आपण शक्यतो 2 2 2 2 पासून काढायचे. त्यानुसार सुद्धा आपल्याला वर्गमूळ मिळतं. इथे शक्यतो मूळ अवयवांनी सुरुवात करा म्हणजे वर्गमूळ तुम्हाला सोपे आणि पद्धतीने मिळेल. बे 7 14, बे 2 4, पुन्हा 2 ने पुन्हा भाग द्यायचा. बे 3 6, 1 उरला बे 6 12, पुन्हा 2 ने भाग द्यायचा. बे 1 बे 1 उरला बे 8 16, पुन्हा 2 ने भाग द्यायचा. बे 9 18. या प्रकारे तुम्ही 2 2 2 2 तुम्हाला कुठपर्यंत मिळत जातो तशा 2 2 2 2 च्या जोड्या करून ही एक पद्धत आहे. याच्यावरती सेपरेट असा टॉपिक होईल. आणि एक ट्रिक आहे. ट्रिकच्या पद्धतीने आता ट्रिकच्या पद्धतीने वगैरे आता हे थोडंसं काय होईल, आता जर घेतलं तर विषयांतर होईल, आपले प्रश्न हे मागे पडतील. एवढे प्रश्न होऊ द्या. आणि मी इथं प्रश्नपत्रिका कालपासून घेते पहा, पण होतच नाहीये तुमचे त्रिकोणी संख्येचेच प्रश्न राहतात. मी या त्रिकोणी आज या प्रश्नपत्रिका घेतल्या होत्या तुम्हाला एक्सप्लेन करायला, पण आज पुन्हा बहुतेक राहतात की काय. हे होऊ द्या, एक एक समजून घ्या तुम्ही. मध्येच जर तुम्ही दुसरं विचारताय ना तर तुम्हाला तिथे अवघड जाईल. आणि इथे जेव्हा वर्गमूळ काढायचे ना तुम्हाला त्रिकोणी संख्येमध्ये, आता या पुढच्या प्रश्नामध्ये आणखी एकदा पाहूयात. हे जर वर्गमूळ असेल एवढंच तर. बरं, प्रश्न क्रमांक 7. 300च्या मागील क्रमाने येणारी 9वी त्रिकोणी संख्या कोणती? यासाठी सुद्धा अगोदर काय करावं लागेल तुम्हाला, 300चा अगोदर पाया काढून घ्या. 300चा पाया, प्रश्नाचं उत्तर येऊ द्या चॅट बॉक्स मध्ये. ओके, साईराजला दोन्ही पद्धती येतात. 2-3 पद्धती आहेत. आडवी पद्धत, उभी पद्धत, भागाकार पद्धत. आणि ट्रिक मध्ये आपण वर्गमुळामध्ये संख्या ठेवली की ट्रिक मध्ये सुद्धा येतात. वर्ग संख्येच्या एकक स्थानावरून सुद्धा आपण वर्ग काढू शकतो. हे वर्गमूळ काढू शकतो. ओके, 120 म्हणणं आहे. बरं, पहा आता 120 कसं आलं, याचा पाया काढून घेऊयात अगोदर. 300च्या दुप्पट करा, हे झाले 600. 600च्या जवळची वर्गसंख्या, यासाठी वर्गसंख्या शोधण्यासाठी वर्गपाठ असणं गरजेचं आहे. आता 600च्या जवळची वर्गसंख्या येते 576. दुप्पट केलेली संख्या ही कधीच वर्गसंख्या नसते, हे लक्षात ठेवा. 600 हा कोणाचाच वर्ग नाही, जवळची वर्गसंख्या शोधायची आहे. 576, 576 हा 24चा वर्ग आहे, म्हणजे 576चं वर्गमूळ हे 24. आता हे वर्गमूळ शोधताना आपण कुठल्याही प्रकारची ट्रिक नाही वापरली. हे वर्ग आपले पाठ आहेत. हे पाठ आहेत जवळजवळ 20-22 पर्यंत, 25 पर्यंत तरी वर्ग पाठ असू द्या, कमीत 25 पर्यंत तरी. घन खूप थोडे मोठे मोठे येतात, घन लवकर पाठ नाही होत, पण वर्ग तरी कमीत कमी 25 पर्यंत पाठ करा. 24चा वर्ग येतो 576, म्हणून 24 हे त्याचं वर्गमूळ झालं. 300 ही त्रिकोणी संख्या 24व्या क्रमांकाची आहे. 300चा पाया 24 झालं. 300चा पाया 24. आणि इथे काय सांगितलंय की याच्या क्रमाने मागील 9वी. मग क्रमाने मागील 9वी म्हटल्यानंतर मागील म्हटलं की वजा करायचं. 24 मधून जर 9 वजा केले तर उरतात 15. मग आता 15वी त्रिकोणी संख्या शोधा. 15वी त्रिकोणी संख्या, 15वी त्रिकोणी संख्या सांगितली की 15 गुणिले 16 एवढंच करायचंय. हेच आपलं त्या ट्रिक मध्ये सूत्र पण हेच आहे. n कंसात n अधिक 1 निषेधामध्ये 2, म्हणजे हेच आहे. डायरेक्ट 15 गुणिले 16 लिहू शकतो. बे 1 बे, बे 8 16 आणि 15 8 120.
पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर झालं. प्रश्न जर समजत नसतील ना तर लिहून घेत जा किंवा स्क्रीनशॉट काढत चला. या पुढचा प्रश्न, आता हे महत्वाचे प्रश्न आहेत पहा आपल्या या टॉपिक मधले. यावरती गणितामध्ये प्रश्न आहेत, बुद्धिमत्तेमध्ये पण आहेत. सोबतच्या आकृतीत एकूण किती चौकोन आहेत? पहा आता हे चौकोन जेव्हा शोधायचे तेव्हा तुम्ही करणार काय, आता इथे क्रमांक द्यायचे 1 2 3 4 5 हे क्रमांक द्या. एकूण चौकोन काढताना चौकोनची ट्रिक वेगळी, चौरसची ट्रिक वेगळी आहे. पहा 1 2 3 4 आणि 5 हे 5 चौकोन आपल्याला दिसतात, पण आपण 1 आणि 2 चा मिळून एक चौकोन तयार करू शकतो. 2 आणि 3 चा एक चौकोन होतो, 3 आणि 4 चा एक चौकोन, 4 आणि 5 चा, त्यानंतर 1 2 3 चा, 2 3 4 चा, 3 4 5 चा, सर्वांचा मिळून असाही होऊ शकतो. पण एवढं करायला वेळ नसते. लास्ट वाला नंबर कोण आहे? हा 5 आहे ना. मग 5 जो लास्ट वाला येतो ना, हा झाला याचा पाया. पाया हा 5 आहे तर 5 गुणिले 6 डायरेक्ट करून टाकायचं आणि छेदामध्ये 2. बे एक बे, बे त्रिक 6. 5 आणि 3 यांचा गुणाकार करायचा आहे. 5 गुणिले 3 हे झाले 15. झाले. यामध्ये चौकोन मिळतात 15 यानुसार. पहा इथे दिलेलं पण आहे, तुम्हाला स्पष्टीकरण सुद्धा आहे, क्लुप्त्या दिलेल्या आहेत, कुठे कुठे सूत्र दिलेले आहे. 1 पासून क्रमशः नैसर्गिक संख्यांची बेरीज ही त्रिकोणी संख्या असते. वरील आकृतीत 5 रकाने आहेत. एकूण चौकोन 1 ते 5 अंकांची बेरीज झालं. म्हणजे या प्रकारे आपण करू शकतो. पुढचा प्रश्न हा काही खूप जास्त ट्रिकी नव्हता, तुम्हाला इथं स्पष्टीकरण होतं. सोबतच्या आकृतीत एकूण किती रेषाखंड आहेत? का वेगवेगळे इमोजी टाकताय? काय झोप आली का काय? असं इमोजी वगैरे टाकायचं ना. हर्षित, व्यवस्थित चॅट बॉक्स मध्ये काय असेल ते लिहायचंय. बरं चला, उत्तर येतंय. कशा प्रकारे सोडवायचा प्रश्न पहा. ओके, 21. हा सर्वांची बेरीज. मुग्धाचं उत्तर आलं, वृंदाचं आलं, समर्थचं आलं, आराध्याचं उत्तर येतंय. बर, 21 आणि 15 अशी 2-2 उत्तरं मिळाली. पण आता एच्या अगोदरचा जर इथे असं 1 2 3 4 जर केला तर 1 आणि हा बाण हा एक किरण होतो. किरण घ्यायचा नाही, आपल्याला रेषाखंड म्हणायचे. रेषाखंड म्हणजे 2 डॉटला जोडणारी एक अशी एक रेघ, याला म्हणायचं रेषाखंड. आता माझी रेघ थोडीशी तिरकी आली पहा. या 2 टिपक्यांना जोडणारी ही रेघ याला म्हणायचं रेषाखंड. रेषेचा तुकडा म्हणजे रेषाखंड, याला आपण लाईन सेगमेंट म्हणतो. मग हे असे क्रमांक टाकून घ्यायचे 1 2 3 4 5 6. इथे बाहेर टाकायचे नाही. इथे का नाही टाकायचे, तर हे किरण पकडले जातील. हे किरण आहे, जी पासून ते बाहेरचं टोक जे दिसते ते एक किरण आहे. आणि 1 च्या अगोदरचा जो ॲरोविड्स आहे तर ते सुद्धा एक किरण आहे. तो नाही घ्यायचा, आपल्याला रेषाखंड मोजायचे. मग लास्ट वाला नंबर हा कोण होता? 6. 6 त्याचा पाया, 6 गुणिले 7 छेदामध्ये 2. 5 6 1 6, सॉरी बे एक बे, बे त्रिक 6. 3 आणि 7 यांचा गुणाकार करा, 21 हे उत्तर मिळतं. पर्याय क्रमांक 4. व्हेरी गुड, उत्तर येत होतं. रुद्रराजचं तर एकच आलं. एक कसं आलं रुद्रराज? का पाया सांगितला होता 6 म्हणून? पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 10. वर्तुळाच्या परिघावर समान अंतरावरील 6 बिंदू घेऊन प्रत्येकी 2 बिंदूंना जोडणारे जास्तीत जास्त किती रेषाखंड काढता येतील? परिघ कशाला म्हणायचे अगोदर ते समजून घ्या. वर्तुळाच्या परिघावरती 6 बिंदू कशा प्रकारे असतात? आकृती दिलेली असती कधी कधी. समजा हा वर्तुळ आहे, आपण इथे वर्तुळ, आपल्याकडे शेप आहे, आपण डायरेक्ट हा असा वर्तुळ घेऊ शकतो. पहा वर्तुळ आहे. मग या वर्तुळावरती समान अंतरावरती 6 बिंदू आहेत. समजा हा पहिला बिंदू, दुसरा बिंदू, तिसरा, चौथा,
5वा आणि 6वा. समजा हे समान अंतरावरती 6 बिंदू आहेत. आता यांना काय सांगितलं, 2 बिंदूंना जोडणारे जास्तीत जास्त किती रेषाखंड. म्हणजे पहिला बिंदू शेजारच्याला असा जोडू शकतो, पुढच्याला जोडू शकतो. म्हणजे एक प्रकारे हस्तांदोलनाचं जसं उदाहरण आहे की नाही तेच आहे. मग इथे एवढंच काम करायचंय की बिंदू किती 6. जेवढे बिंदू तेवढा आपला पाय आहे. ही आकृती वगैरे काढत बसायचं नाही. हे या प्रकारे जोडलेले असतात. एकाचं जोडून दाखवते मी. एका बिंदूपासून पाहता आपण बाकीचे 5 जणांना जोडले. म्हणजे आपण काय करणार, जेवढा नंबर आहे तो आपला पाय आहे. मग पाया गुणिले, पण इथे एक जण कमी होणार असतो. असा जेव्हा दिलेला असतो तिथे n कंसामध्ये n वजा 1 घ्यावं लागतो आणि छेदामध्ये 2. हे सूत्र वापरावं लागतं हस्तांदोलनासाठी आणि अशा उदाहरणांसाठी. मग इथे 6च्या नंतर 7 नाही येणार, तर इथे 5 असणार आहे. n म्हणजे 6 आहे, 6 वजा 1 हा 5 होतो. छेदामध्ये 2 ठेवा. बे एक बे बे त्रिक 6, 3 आणि 5 यांचा जर गुणाकार केला तर तो 3 5 15 होतो. पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. असे प्रश्न नेहमी परीक्षेला येतात. असे प्रश्न नेहमी येतात. या प्रश्नाची ट्रिक लक्षात ठेवा. तिथे +1 करायचं नाही, -1 करायचा. आणि कधी कधी तर असा पण येतो, प्रश्न पण येतो आणि आकृती पण येते. आणि कधी कधी एक रेषाखंड किंवा 2 रेषाखंड काढून दिलेले असतात. समजा आता हा एक पहिला रेषाखंड काढून दिलेला आहे, आणखी एक रेषाखंड काढून दिलेला आहे. मग हाच सेम प्रश्न आणि आकृती 2 रेषाखंड काढलेले आहेत. तर आता किती रेषाखंड आणखी काढता येतील. तर मग अशा वेळी आपल्याला इथं जे काही उत्तर येईल, जेवढ्या रेषाखंड इथं काढलेले आहेत तेवढे वजा करायचे. मग 15 वजा 2, तेव्हा उत्तर मिळेल 13. या प्रकारे हे प्रश्न सोडवायचे असतात. हे तुम्हाला 4थीला सुद्धा होते. आठवतात का कधी हस्तांदोलनाचे प्रश्न झालेत म्हणून? 4थी अक्षरगंगा, मंथन, ATS या परीक्षेला होते. आठवतंय का तुम्हाला, आला होता का कधी असा प्रश्न? माईक ऑन आहे. हो. हो. मग या प्रकारे ते प्रश्न मॅम आम्हाला स्कॉलरशिप, मॅम आम्हाला 4थीला आहे ना ऑलिम्पियाडच्या परीक्षा असा हस्तांदोलनाचा. ऑलिम्पियाडला पण येतात. ऑलिम्पियाडला पण येतात. 1 मिनिट हा. आवाज येतो मी दरवाजा. घरात लहान मुलगी आहे आमच्याकडे, त्याच्यामुळे थोडा आवाजाने डिस्टर्ब होत होतं. आता नाही येणार. बरं, असे प्रश्न आठवतात ना तुम्हाला? पहा आता पुढचा प्रश्न. हा, तर हा प्रश्न पहा. मॅम तिथं ते कंसाच्या अगोदर कोणतं चिन्ह नाही म्हणलं तिथं गुणाकार करायचा ना. गुणाकार असतो, गुणाकार असतो. समजा तू तो सूत्र जे आहे असं लिहिलं, समजा n+1 छेदामध्ये 2, हे सुद्धा सारखंच आहे. आणि याच्याच बरोबरीने असं लिहिलं, n कंसात n अधिक 1 छेदामध्ये 2, हे दोनही सारखेच आहेत, एकच आहे हे. जिथे कंसाच्या बाहेर कोणतंही चिन्ह नसतं त्याला गुणाकार असतो. तिथे गुणाकार घ्यायचा असतो. हे दोनही एकच आहे. हो टीचर समजलं. बरं, पाहता पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 11. एका टेनिस खेळाच्या स्पर्धेत एकूण 10 खेळाडूंनी भाग घेतला होता. प्रत्येकाने प्रत्येकाशी एकदा सामना खेळल्यास एकूण स्पर्धेत किती सामने खेळले गेले. असं हस्तांदोलनाचंच हे उदाहरण आहे. प्रत्येकाने प्रत्येकाशी एकदा सामना खेळायचा आहे. म्हणजे एक स्वतःचा स्पर्धा आपण स्वतःशी नाही लावत, म्हणजे 1 कमी करायचं आहे. तिथे n वजा 1 वालं सूत्र वापरायचं. इथे सूत्राचा वापर काय? मॅम मी उत्तर पाठवलं. ओके 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 45 आहे. ओके 45 राईट आहे. आणि याची आन्सर की पण देते मी तुम्हाला. काल आन्सर की पाठवायची राहिली होती, आज आन्सर की देते. माझ्याकडे आहे. ओके ओके, आहे ना? ज्यांच्याकडे आहे त्यांनी शेअर केली तरी चालेल. फक्त नाव टाका त्रिकोणी संख्येची उत्तर सूची म्हणून. मॅम उत्तर आलं. आलं का उत्तर? बर, काय करावं लागेल? किती मॅम पाया किती आहे आता? 1 करायचं 9 मला सांगा, छेदामध्ये आपला पाया किती?
पाया 10 म्हणजे आपला n म्हणजे 10. पाया हो, n म्हणजे पाया असतो. मग n म्हणजे जर 10 आहे तर आपण n वजा 1 छेदामध्ये 2 म्हणजेच 10 गुणिले हे लिहिलं तरी चालतं, नाही लिहिलं तरी काही हरकत नाही. म्हणजेच 10 गुणिले 9 छेदामध्ये 2 बेक बे बे पंचे 10 9 पाचे 45 45 हे उत्तर मिळतं. पर्याय क्रमांक 2. समजतायत ना? पुन्हा लिहितोय. आता प्रश्न क्रमांक 12. व्यासपीठावर एकूण 12 पाहुणे होते, त्यापैकी प्रत्येकाने प्रत्येकाशी एकदा हस्तांदोलन केले तर एकूण किती हस्तांदोलन होतील? प्रश्नाचं उत्तर चॅट बॉक्स मध्ये द्या. ओरली कुणीही देऊ नका. माईक पण म्यूट केलेत मी आता सर्वांचे. ओके, मुग्धाचं उत्तर मिळतंय, वृंदाचं आलं, ईश्वरीचं उत्तर आलं. व्हेरी गुड. पाहता ही उत्तरं येतात कारण तुम्ही कालच सोडवली होती उदाहरणं, त्यामुळे आज तुम्हाला फास्ट सोडवायला जमतंय. इथे सुद्धा सूत्राचा वापर काय आहे? n कंसात n वजा 1 छेदामध्ये 2 म्हणजे आपला 12 पाहुणे म्हणजे आपला n म्हणजे 12 आहे. 12 गुणिले 11 छेदामध्ये 2 बेक बे बेसाही 12 11 सख 66 66 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. आता शेवटचे 2 प्रश्न राहिलेत. पाहता हे शेवटचे 2 प्रश्न. बुद्धिबळ खेळाच्या स्पर्धेत काही खेळाडूंनी भाग घेतला होता. त्या स्पर्धेत प्रत्येक खेळाडूने इतर खेळाडूंशी एकदा सामना खेळला, तेव्हा एकूण सामने 28 झाल्यास किती खेळाडूंनी त्या स्पर्धेत भाग घेतला होता? म्हणजे आता तुम्हाला एक प्रकारे ही त्रिकोणी संख्या दिलेली आहे. त्रिकोणी संख्या दिली आहे तर तुम्हाला अगोदर पाया काढावा लागेल. ओके, 14 म्हणणं आहे. बर, चला 14 येतंय का आपण चेक करूयात. 28 4 दे करून टाकले का? सोपी पद्धत केली का मग? ओके, पर्याय 4. काही जणांचं पर्याय 4 आलं. प्रांजलचं 7 म्हणणं आहे. हर्षितचं 1 आलं. बरं, आता हा प्रश्न थोडासा वेगळा आहे. आता इथे 28 सामने खेळून झालेले आहेत. खेळाडू किती आहेत ते काढायचे. आता उलट काढायचंय तुम्हाला. अशा वेळी 28 ही एक त्रिकोणी संख्या आहे आणि तुम्हाला जेव्हा जेव्हा असा प्रश्न येईल तेव्हा दिलेली संख्या एक त्रिकोणी संख्या असते. हे डोक्यात ठेवा की आता 28 त्रिकोणी संख्या आहे, मग 28 कोणत्या क्रमांकाची त्रिकोणी संख्या आहे हे माहीत असणं गरजेचं आहे. म्हणजे 28 चा अगोदर पाया काढून घ्या. 28च्या दुप्पट केले झाले 56. 56च्या जवळची वर्गसंख्या ती आहे 49. आता जवळच्या वर्गसंख्या जर पाहिलं असता तर साईन्स आहेत 36, 49 आणि 64. 6चा वर्ग, 7चा वर्ग आणि 8चा वर्ग. मग 56च्या जवळची लहान पाहिजे असते. जवळची आणि लहान, खूप लहान पण नको आणि मोठी पण नको. आता इथे 64 होते पण 64 56 पेक्षा मोठे आहेत म्हणून ते घेतले नाही. 36 तर 49हून लहान आहेत, जवळच्या पेक्षाही खूप लहान आहेत म्हणून ते घेतले नाही, 49 घेतली. या अशी निवड करायची वर्गमुळाची. यामध्ये 49 चं वर्गमूळ आहे 7 म्हणजे पाया झाला 7. पण आता 7 खेळाडूंनी काय झालं त्यामध्ये भाग घेतला. 7 खेळाडूंनी भाग घेतला पण आपण स्वतःच जेव्हा इथं सामने खेळून झालेले असतात तेव्हा त्यामध्ये आपण +1 केलेला नाही. हे सामने खेळून झालेत म्हणजे तेव्हा या सूत्रानुसार गेलेलो होतो आपण. n गुणिले n कंसात n वजा 1 छेदामध्ये 2 स्वतःला घ्यायचा विसरलेला असतो आपण यामध्ये, म्हणजे स्वतःचा भाग नसतो. मग स्वतः आपण एक त्यामध्ये खेळाडू आहोत असं लक्षात ठेवायचं की किती खेळाडू होते, जेवढे येतील त्यामध्ये +1 करावा लागतो. +1 करायचा म्हणजे 8 हे उत्तर योग्य आहे. प्रश्न समजला का? हा थोडासा वेगळा होता.
हा थोडासा किचकट होता तुमच्या मानाने. प्रश्न समजला का? हो. हो. आता याच्या सारखाच आणखी एक पुढचा प्रश्न आहे. यामध्ये प्लस वन का केलं हे समजलं ना? प्लस वन का केलं? हो. कारण आपण जरी हस्तांदोलन केलं, कशी अशी उदाहरण आली की हो मॅम. लक्षात ठेवायचंय. समजा 4 पाहुणे आहेत, तुमच्या घरी हे तुम्ही आहात, तुमच्या घरी आणखी दुसरे 4 पाहुणे आले. बरोबर, पहिला, हा दुसरा, हा. तिसरा, हा चौथा. तिसरा. तुम्ही जेव्हा यांना चौथा. भेटता, तुम्ही पहिल्याशी हस्तांदोलन करता, त्यानंतर दुसऱ्याशी करता, तिसऱ्याशी करता, चौथ्याशी करता. तुमच्याच हातामध्ये हात घेऊन तुम्ही शेक हँड करता का? हस्तांदोलन म्हणजे शेक हँड करणं. करता का? असं हा. करतो आपण. आपण आपल्याच हाताला मिळवणे नाही मॅम. का? आपण आपल्या हाताला नाही मॅम. हातामध्ये घेऊन हाय हॅलो असं म्हणतो का कधी? नाही. नाही म्हणत, हो की नाही? म्हणजे हे लक्षात ठेवायचं. असं जेव्हा उदाहरण येतं तेव्हा हस्तांदोलन लक्षात ठेवायचं. आपण स्वतःशी हस्तांदोलन करत नाही. म्हणजे त्यामधून आपण स्वतःला वगळलेलं होतं. पण जेव्हा आपल्याला किती खेळाडू होते, एकूण किती होते, तेव्हा स्वतःला सुद्धा घेणं गरजेचं आहे. म्हणजे इथे उपस्थित किती जण होते असं विचारलेलं. हे 4 प्लस हा 1 अशी उपस्थिती ते 5 जण. एकूण उपस्थिती 5 जणांची होती. हस्तांदोलन 4 जणांशी झाले पण उपस्थिती 5 जणांची होती. आता हा लास्ट वाला क्वेश्चन आहे. कॅरमच्या स्पर्धेत प्रत्येक खेळाडूने प्रत्येकाशी एकदा सामना खेळला, तेव्हा 105 सामने झाले. तर त्या स्पर्धेत एकूण किती खेळाडूंनी भाग घेतला होता? मॅम आवाज येत नाही. येईल ना आता. हा, आवाज येतोय ना आता. ओके, 15 उत्तर म्हणणं आहे. अगदी बरोबर. आता सर्वांचंच उत्तर अगदी बरोबर आलं. इथे काय झालं? मॅम मी सांगू? हो, 105 आहे तर ही कुठल्या प्रकारची संख्या? त्रिकोणी. हो, अशा उदाहरणांमध्ये येणारी संख्या त्रिकोणी संख्याच देतात. लक्षात ठेवा. काय? हा, दिसत नाहीये. कोणालाच नाही दिसत आहे का? दिसत नाहीये. आपण दिसते. कसा काढणार 105? 105 गुणुले 2. बर, 1 मिनिट. ज्यांना दिसत नाही त्यांच्यासाठी पुन्हा एकदा स्क्रीन शेअर करते. मॅम स्क्रीन दिसत नाही. आम्ही बंद केले स्क्रीन. ज्यांना दिसत मॅम. नाही दिसत. आता स्क्रीन दिसत असेल, पहा बरं. नाही. आता दिसतंय ना सर्वांना? ओके. आणि सर्वांचा व्हिडिओ ऑन नाही दिसत. व्हिडिओ ऑन ठेवायला तुम्हाला काय अडचण असते? व्हिडिओ ऑन ठेवायला काय अडचण आहे? दिसते मॅम स्क्रीन. फक्त रेवतीचा व्हिडिओ ऑन होता, बाकीच्यांचे व्हिडिओ बंद होते. व्हिडिओ ऑन ठेवायचा. बरं, पहा आता. n ही आपली 105 झाली. n म्हणजे 105 आहे. जी त्रिकोणी संख्या असते ती n आहे. सॉरी, आपला n चा आपल्याला पाया काढावा लागेल. 5 गुणुले 2. 105 गुणिले 2. अगोदर पाया काढायचा आपल्याला. 105 गुणुले 2.